ज्याने आपल्या जमिनी गहाण ठेवल्या, हा मुद्दा मांडून घ्या माझ्या भावांनो. ज्याने आपल्या जमिनी गहाण ठेवल्यात, बायकोचं सोनं गहाण ठेवलं आणि आशेने की मला पाटील सपोर्ट करेल का, मी होईल का आमदार, त्या माझ्या खऱ्या सच्च्या भोळ्या बाबड्या भावांनी काय केलं, याने म्हणलं ज्याच्या गाड्या जास्त येईल ना त्याला तिकीट मिळणार, त्यालाच उमेदवारी देणार. माझ्या सभेला गाड्या जास्त आल्या पाहिजेत, माझ्या सभेला ज्याची माणसं जास्त येईल त्यालाच उमेदवारी देणार. त्यांनी आपल्या बायकोची दागिने गहाण ठेवले, त्यांनी आपल्या शेती गहाण ठेवल्यात, कुणी विकल्यात आणि गाड्याच्या गाड्या भरू पाठवल्यात भावी आमदारांनी. बरं का, भावी आमदारांनी. तुझे नाटक करत होता ना अंतरवाली सराटी मधल्या बैठकीमध्ये की माझा समाज उन्हात बसलाय, मी पण उन्हात काढा हे काढा, म्हणजे अगोदर ते तयार केलेलं होता मंडप. तुला माहित नव्हतं का, तुझ्या डोळ्यावर काय पट्टी बांधली होती का गांधारी सारखी, पट्टी बांधली होती डोळ्यावर, तुला दिसत नव्हतं. तिथं गेल्यावर नाटक करतो काढा काढा माझा समाज उन्हात बसला. आणि आज बरं ठीक आहे जाऊ दे, मग आज पण तू समाजाबरोबर उन्हात बसायचं होतं ना. तू छान आपला नाही का त्या स्लॅब खाली त्या बंगल्यात मध्ये, बंगल्याच्या ग्राउंड मध्ये तुझ्या मित्राच्या फार्म हाऊसच्या, आणि बाकीचे बसलेत उन्हात. आणि मग आल्यानंतर मग तो मांडव बांधा, बांधणं चालून काय त्याची चर्चा, आणि त्याचा श्वास घेणं सुद्धा मीडियावाले दाखवताय. तो श्वास घेतोय, तो काही बोलत नाही. ते आपलं बांधा तिथं बांधा, हा तिकडून बांधा. यातनं काय कळणार लोकांना, ही मीडिया दाखवून काय करतीये, काय सिद्ध करतीये, काय सिद्ध करतीये मीडिया. हा त्या लोकांना बोलतोय, त्या युट्यूब वाल्यांना. आता तू तिथंच किती वेळ बसणार आहे बरं, आता तू ते काय करणार आहे बरं, आता तू हे काय, आणि हे मीडिया दाखवतीये. एवढे वाईट दिवस तुमच्यावर आले की तुम्हाला अगदी त्याचं हागणं मुतणं श्वास घेणं हे पण दाखवावं लागतं. अरे काय वाईट दिवस आले तुमच्यावर, इतके वाईट दिवस यावे तुमच्यावर की तुमची दया यायला लागली मीडियावाल्यांची पण, की तुम्ही काय करताय. जर सूरज चव्हाण होईल का, नाही, सूरज चव्हाणचं मन साफ होतं, निर्मळ होतं, म्हणून तो बिग बॉसची ट्रॉफी तो जिंकलाय. ह्याच्यासारखा चालबाज नव्हता तो पोरगा. स्वतःच्या जीवावर त्याने जे काय केलंय ना, ते स्वतःच्या हिमतीवर आणि जीवावर केलं. त्याची कुठलीही फॅन फॉलोईंग नव्हती, त्याला तुझ्यासारखी सोशल मीडिया दिली नव्हती. जशी तुला दिली ना रोहित पवारने आणि राजेश टोपेनी, सोशल मीडियाचे कितीतरी अकाउंट काढले तुझ्यासाठी, आणि त्या माध्यमातून तुझ्या क्लिप व्हायरल करायच्या, तुझे म्हणतो ना ते वाक्य टाईप करायचे, खाली मनोज जरांगे तुझा फोटो, ती जे काय सोशल मीडियावर तुझी बॅनरबाजी त्यांनी लावली, काय ते अकाउंट सोशल मीडियावरून, काय ती सोशल मीडिया बया 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 बया. सूरजचं नव्हतं रे, सूरजसाठी लढणारे, सूरजसाठी वोट मागणारे माझ्यासारखी लोक होते. म्हणजे समाजकारण राजकारणामध्ये अजिबात आणायचं नाही. आतापर्यंत हे मी फेक म्हणी ऐकल्या होत्या किंवा डायलॉग ऐकले होते लोकांचे, की आम्ही 10% राजकारण करतो आणि 90% समाजकारण करतो. सुसू गटाच्या ह्या म्हणी होत्या किंवा हे वाक्य होते. आता हा म्हणतो राजकारणात समाजकारण आणायचंच नाही, राजकारणात 100% राजकारणच करायचं. हा, बिलकुल राजकारणात समाजकारण आणायचं नाही, बिलकुल राजकारणच करायचं, असा याच्या म्हणण्याचा उद्देश होतो बरं का, की राजकारणात समाजकारण आणायचं नाही. आलं लक्षात, हा त्याचा उद्देश. आता ते कळलंच नाही लोकांना काय ते, म्हणून बोलवतोय म्हणजे नुसता येण्यासारखा पळवायला लागलाय त्यांना. एखादा नाही का मित्र मदत मागतो आणि तो बिचारा त्याला मदतीची गरज असते आणि तो एखाद्या मित्राला फोन करतोय, मला देशील का रे तू, पैसे लागतात. तो हा त्याला द्यायचे नसतात बरं का, पण तो अरे मी ना सासूरवाडीत आलेलो आहे, आणि तो म्हणतो मी तिथं पण येतो ना रे, मला लई गरज आहे. तो करतो हा का, बरं बरं चालेल मग येतो. तो तिथं पोचला ना की हा काय म्हणतो माहिती का, अरे मी आत्ताच नाही का इकडे आलो होतो बघ, मला ते अर्जंट फोन आला त्याच्यामुळे मी इकडे निघून आलो. तो म्हणतो बरं ठीक आहे मी तिकडं पण येतो ना रे. तो तिथं गेला की हा म्हणतो अरे मी आपल्या गावातच आलो परत, आणि तिथे नाही का असं. आणि मग नंतर गावात आलो होतो, अरे काय झालं माहिती का, येता येताच माझा तो बटवाच पडून गेला, तुला द्यायचे होते रे मला पैसे. त्याच पद्धतीत या माणसाने सर्वसामान्य लोकांना, सर्वसामान्य समाजाला फिरवणं लावलंय, लक्षात ठेवा. आला परत तुतारीवर, पण तुतारी काय तो असा चौकात उभा राहून वाजवत नाही, तुतारी वाजवतो कुठं बंद दाराआड. तुतारी वाजवायची त्याच्या धमकच नाही बघा, बंद दाराआडमध्ये चौकात मध्ये उभं राहून, सभेत मध्ये उभं राहून तुतारी वाजव ना. तुझ्या बापाच्या पोटचा तू असतील ना, तुझा डीएनए खरा मराठ्यांचा असेल ना जरांग्या, तू तुतारी खुलेआम वाजव रे. तुला चॅलेंज संगीता वानखेडेचं, तुला मानेल मी. चल वाजव ना तुतारी, तू चोरून का तुतारी वाजवतो, नको वाजवू तुतारी. ती तुतारी आहे, तू चोरून वाजली तरी तिचा आवाज येणार आहे बाहेर, ती तुतारी आहे. हा, तू जो प्रयत्न करतो ना मशालाने तुतारी वाजवायचा, तर ती मशाल पण पेटवली तिचं धुपट निघणार आहे. तू बंद दाराआड जरी पेटवली ना ती, तरी तिचं धुपट निघणारच आहे, तिचा धूर निघणार आहे, लक्षात ठेव. आणि ती तुतारी बंद दाराआड जरी वाजवली ना तरी तिचा आवाज येणारच आहे,
ती तुतारी येणार रे, कसं कळत नाही जरा तुला? काय माणूस आहे अरे तू. परंतु नाही, तू नाही करणार अरे. तुझ्याकडनं ती अपेक्षा, तू आपला बंद दाराआडच वाजवती, पण तिचा आवाज मात्र समाजापर्यंत पोहोचायला लागला. तिचा आवाज समाजापर्यंत पोहोचायला लागला बरं का. ती तुतारी वाजायची आणि हाका म्हणायचा, नाही नाही गॅस झाला होता ना त्याचा आवाज आला. हा, बंद दाराआड तुतारी वाजवायचा आणि बाहेर येऊन काय सांगायचं लोकांना, मीडियाला, नाही नाही तर गॅसचा आवाज होता, तो गॅस झाला होता जरा पोटात, मध्ये रात्रीला जागलो ना, लोक येत होती मला भेटायला. असा विषय त्याचा. लई खतरनाक आहे, लई डेंजर आहे त्याचं काम. काय सांगायचं, त्याच्यासाठीची मी समाजासाठीच लढतोय. मी तर समाजासाठी तुळशीपत्र ठेवलीये घरावर. हा, ते तर काय म्हणजे मी तर इकडे काम करतो आणि माझी बायको तर 200 रुपये रोजाने शेतात कामाला जाते. काय सांगायचं, माझी पोरं नाही का पत्र्याच्या रूम मध्ये शिकायला आहेत संभाजीनगरला, माझी पोरं नाही का आपली रिक्षाने जात आहेत, नाही का चालत सायकलनी जात आहेत. ह्याची पोरं 4 व्हीलर मध्ये जातात, आलिशान गाडीमध्ये एसी. याचे पोरं बंगल्यात मध्ये राहतात. याच्या मुलांना सिक्युरिटी सरकारी गाड्यांनी जायला, आणि तुमचे पोरं पळतात त्याच्या मागे. तुमचे पोरं पळतात त्याच्या मागे. पळू द्या, पळू द्या. आतापर्यंत कुठल्याच नेत्याने इतका वापर केला नसेल समाजाचा, इतका या गद्दार माणसाने केला, लक्षात ठेवा. मुसलमान आमचे सगळे सोयरे, सगळे 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 हिंदुत्वाच्या विरोधात मध्ये. मग याचं मत तिथंच जुळतंय. त्याने काय सांगितलं, आमच्या मग तुझे विचार तिथंच जुळतायत. अरे सांग ना, सगळं तर गणित तिथंच येतंय बघ. कळलं का? तू वरवरील जरी दाखवतो ना, अजून भात शिजला नाही, भात शिजला नाही, अजून शिजलेला आहे तो तुझा भात. तू वर आहे ना कच्चे तांदूळ टाकतोय आणि लोकांना येड्यात कळत नाही, शिजलंच नाही अजून भात शिजलं म्हणजे आमचं ठरलंच नाही, अजून काही ठरलंच नाही. पण आज तो पारची टाकलाय, जळायला लागलाय तुतारीच्या नावाने. कळलं का? त्यामुळे स्पष्ट बोलून टाक. हा, वेड्यात नाही नाही, मी नाही, तो मी नव्हेच, अजिबात नाही. मी तुतारीला मतदान करा असं म्हटलंच नाही, तो मी नव्हेच, अजिबात नाही. मी कुठं म्हटलं कुणाला पाडा, ए पाडा रे त्याला, आता दाखवूनच देतो मी काय ते. असं पाडा ना, हा, त्यांच्या 7 पिढ्यांनी उभारायची हिंमत नाही केली पाहिजे. मी कुठं म्हणलं, तो मी नव्हेच, मी तसं काही म्हणलंच नाही. कसला रे, तुझा पापाचा गडा भरलाय, कसा उतारा होईना. सर्वसामान्य समाजाला वेळात करतोय, तुझा पापाचा गडा भरलाय रे, भरलाय. आता आरक्षणाचा आणि लग्नाचा संबंध आहे का कुठं? जर एखादा मुलगा शिकलेलाच नसेल, शिकलेलाच नाही, मग आरक्षण भेटल्यावर त्याला नोकरी लागणार आहे का त्या पोराला? तज्ञ लोकांनी मला नंतर कमेंट करून सांगा. अशा पद्धतीमध्ये आजची बैठक पार पडलेली आहे. परंतु आजच्या बैठकीचं किंवा इथून अगोदरच्या पण ज्या ज्या अंतरावली सराटीमधल्या त्या फार्म हाऊसला ज्या झाल्या किंवा अंतरावली सराटीमध्ये सुद्धा ज्या ज्या मुलाखती झाल्या, त्या सर्व मुलाखतींचं सूत्रसंचालन एकच माणूस करतोय फक्त, तो म्हणजे सिद्धार्थ गोदाम. तर याचा काय मला गोटमाट कळलाच नाही सिद्धार्थ गोदामचा. बराच माझ्याकडे आलेला आहे डेटा त्याचा. सो बघूया. फोन करावा ज्यांना कुणाला जरांगेला पर्सनल भेटायचं असेल तर त्यांनी सिद्धार्थ गोदाम यांना फोन करावा. सिद्धार्थ गोदाम त्यांची बैठक घालून देतील बरं का. कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये बघते, तर कुठल्याही चॅनलचे असू देत, आवाज सिद्धार्थ गोदामचाच असतो. मला वाटतं सगळ्या चॅनलनी मिळून आहे ना एकच अँकर ठेवावा सिद्धार्थ गोदाम, किंवा एकच पत्रकार ठेवावा. बाकी सगळे तुमचे बूम त्यांच्या हाती देत जा, हरकत नाही. मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर येईल. तोपर्यंत तुमचीच सांगितलं. श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.